गोष्ट हा विसरत जातो आणि जान्हवी इकडे स्वतःचा मोठेपणा सांगताना दिसते, कारण सेटवरती माझाच फोन यूज केला जातो आणि त्यामुळे मी नेहमी पासवर्ड बदलत असते. तर आता तिला पासवर्ड देखील आठवत नाहीये. चला तर बघूया बरंच काय काय डिस्कशन चालू आहे, काय नेमकं बोलतायत. तर निक्की सांगते की आपल्या घरामध्ये असं पाहिजे ना की प्रत्येक बेडवरती एक फोन असला पाहिजे. त्यावर मग काय सगळ्यांचं लक्ष फोनमध्येच असेल, गेम काय खेळतायत त्यावरती. निक्की म्हणते की नाही रे, फक्त 10 मिनिटं फोन मिळायला पाहिजे. तर जान्हवी म्हणते की अरे 10 मिनिटं कशी जातील, फोन ओपन करायलाच 10 मिनिटं जातील आणि त्याच्यानंतर 10 मिनिटं कुठे जातील हे सुद्धा नाही कळणार, त्यामुळे फोन नाही तेच बरं आहे. तर ती निक्की म्हणते की माझ्या मोबाईलला ना कधीच पासवर्ड नसतो, कारण जान्हवी सांगते की मला माझ्या मोबाईलचा पासवर्ड देखील आठवत नाहीये, कारण मी महिन्याला माझा पासवर्ड चेंज करत असते. तर निक्की म्हणते मी माझ्या फोनला पासवर्ड घालतच नाही, कारण आई बाबा असतात आणि त्याच्यामुळे मी नाही पासवर्ड घालत. फक्त लंडनला गेले त्यावेळेस मी पासवर्ड घातलेला होता, कारण तिकडेच मला सांगितलं की फोन चोरीला जातात म्हणून मी पासवर्ड घातला. तेव्हा जान्हवी सांगते की सेटवरती काय होतं ना, मी माझाच मोबाईल यूज करते, हा सीन आला तो सीन आला, मग ते नंबर सेव्ह करायचे असतात, हे शूट करायचं आहे जान्हवी, ते शूट करायचं आहे जान्हवी, तुझा मोबाईल हवा आहे. म्हणजे बहुतेक सेटवरती कॅमेराज नसेल, त्यामुळे त्यांना जान्हवीच्या मोबाईलची गरज लागू शकते. आणि त्याच्यानंतर इकडे अभिजित जो आहे तो स्वतःचा एक्सपिरियन्स सांगतो की मी जिथे जातो तिथेच मी मोबाईल विसरून येतो. मध्ये मी स्वित्झर्लंडला गेलो आणि तिथेच जी ट्रेन होती त्याच्यामध्ये माझा मोबाईल विसरला. मग तिथे एक माणूस होता, त्याने मला फोन केला दुसऱ्या नंबरवरती आणि या प्लॅटफॉर्मवरती या, इकडे या तिकडे या असं त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर माझा फोन सापडला. तर निक्की विचारते की मग त्यांना तुझा नंबर मिळाला कसा. ते तो सांगतो की बायको होती ना, तिचा नंबर होता त्याच्यामध्ये, तर त्याने तिला फोन केला. अशा काही गोष्टी घडल्या आणि मला माझा फोन मिळाला. तर निक्की म्हणते की अरे बाबा तू खरंच सांगकामी आहेस, विसरभोळा आहेस, मला माहिती आहे. त्यावर सगळेच हसत असतात. तर अंकिता सांगते की एकदा मला मोबाईल सापडला आणि मग मी त्याचा पासवर्ड ओपन केला, त्याला चार्ज केला. ओपन झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये नंबर जे होते त्याला कॉल केले आणि मी त्यांना विचारलं की हा नंबर कोणाचा आहे ते मला सांगा. मला त्यांनी त्या व्यक्तीचं नाव सांगितलं आणि त्या व्यक्तीला मी कॉन्टॅक्ट केल्यानंतर, म्हणजे त्यांनी अल्टरनेट नंबर दिला आणि त्या व्यक्तीने कॉन्टॅक्ट केल्यानंतर मी गोव्याला गेले आणि तिथून जाऊन मी त्याचा मोबाईल दिला. पण त्याने सांगितलं काय तसंही मला मोबाईल नको होता, कारण गर्लफ्रेंडचं माझं भांडण झालेलं होतं म्हणून मी तो मोबाईल टाकून दिलेला होता. तर अंकिता म्हणते मी 150 किलोमीटर त्याच्यासाठी गेले आणि तो मला असं म्हटला, म्हणजे काय आहे. तर जान्हवी म्हणते तू जाण्यापेक्षा त्यालाच बोलवून घ्यायचं होतंच ना, मग प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाला असता. तर अंकिता काहीतरी कारण सांगते. तर अशा प्रकारे प्रत्येकाची मोबाईलच्या पाठीमागे एक स्टोरी दिसते. तर तुम्हाला याच्यामध्ये कुणाची स्टोरी आवडली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच बिग बॉसचे अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.